आणि ती आपली ही भूमी ही कागद आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. कागद हे राजकीय विद्यापीठ तर आहेच, ते चालवण्यासाठी तुम्ही दोघांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा. आता ज्याचा उल्लेख देवेंद्ररावांनी केला, वास्तविक काही मंडळींना आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं का वाईट वाटायला मला त्याचा अजून कोडच पडलेला. आम्ही तर काहीच बोललेलं नाही. आम्ही एकत्र आलो, आम्ही पत्रकार परिषद घेतली, आम्ही भूमिका मांडली आणि अनेकांना कोर्टात डोकायला लागलं. आता खरोखरच त्यांना आता कसलं औषध द्यायचं तेच आम्हाला कळणार नाही. परंतु काल खासदार धैर्यशील माने होते, ते एकनाथ शिंदे, ते म्हणाले अशा इत्या वगैरे असं काय 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 बरंचसं बोलले. मी त्याला बोललो, पण तुम्हाला वाटते कशासाठी अपशकून करतायत, कशासाठी दिष्ट लावतायत. ते लावणारे लावू देत, तुम्ही मात्र लावू नका, तुम्ही आम्हाला काजळ लावा. आणि म्हणून आपल्या कागद शहराच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावं की या निवडणुकीचं पॅनल उभं करून आपल्याला थोडासा अपशकून करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. आणि या अपशकूनला आपल्याला म्हणजे आम्ही कोणतरी आहोत. आणि म्हणून मी या निमित्ताने सांगितलं होतं की त्यासाठी ही पोकळी भरून काढायची असेल तर तुम्हाला लोकसभेत काय घडलं परवाच्या तुम्ही बघितलं. आपण अनेक दिवस त्यांना आपण बघतोय. तर या निमित्ताने आपण ठरलं पाहिजे ही पोकळी अशी भरून निघणार नाही. पोकळी आम्ही दोघं भरून काढू, आम्ही दोघं नेतृत्व करू आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शहराचं नाव उज्ज्वल होण्यासाठी, चांगला विकास होण्यासाठी आणि कागद शहर स्वर्ग करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरभरून साथ द्यावी.